नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 8 अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. 11/3 गुणिले 4/3 अधिक 5/9 बरोबर किती? मित्रांनो, आपल्याला या उदाहरणामध्ये अपूर्णांकांचा गुणाकार आणि अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला गुणाकार करायचा आहे. कंचे भागुबेव या नियमानुसार आपण सुरुवातीला हा गुणाकार करणार. मित्रांनो, अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी घेतात. म्हणजे बघा, 11 गुणिले 4 आणि छेदस्थानी 3 गुणिले 3 आणि पुढे मित्रांनो अधिक 5/9. आता मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला अंशाचा गुणाकार अंशस्थानी घ्यायचा आहे. म्हणजे 11 चौक 44 छेदस्थानी 3 त्रिक 9 आणि अधिक 5/9. आता मित्रांनो आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची. अपूर्णांकांची बेरीज करताना छेद सारखा असावा लागतो. छेद मित्रांनो सारखा आहे, मग अंशाची होणार मित्रांनो बेरीज आणि छेदस्थानी आपण एकदाच घेणार. म्हणजे 44 अधिक 5 आणि छेदस्थानी 9. आता मित्रांनो बघा, 44 आणि 5 झाले मित्रांनो 49/9. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 49/9. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 49/9. प्रश्न नंबर 2. 4/3 या अपूर्णांकात 4/3 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे उत्तर 8 येईल? मित्रांनो, 4/3 या अपूर्णांकामध्ये 4/3 हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यानंतर आपलं उत्तर 8 येईल? मित्रांनो, उत्तर 8 यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण पर्यायांचा वापर करतोय. पर्याय क्रमांक 1 नुसार आपण 4/3 या अपूर्णांकात 4/3 हा अपूर्णांक 6 वेळेस मिळवणार. म्हणजे मित्रांनो बघा, अधिक 4/3 मित्रांनो हे 1 वेळेस अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 आणि अधिक 4/3. मित्रांनो बघा, 1 2 3 4 5 आणि 6 वेळेस आपण 4/3 हा अपूर्णांक मिळवला. आता मित्रांनो, सगळ्या अपूर्णांकांचा छेद सारखा आहे, मग फक्त होणार अंशाची बेरीज. बघा, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 6 24 4 7 28 28/3. तर मित्रांनो आपलं उत्तर 8 यायला पाहिजे. मग आता मित्रांनो उत्तर 8 येतं का? बघा, 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 8 24 3 9 27 आणि 3 10 30. मित्रांनो, आपलं उत्तर 8 येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए मित्रांनो आहे चुकीचा. मग आता आपण पर्याय क्रमांक बी कडे जातोय. पर्याय क्रमांक बी नुसार मित्रांनो 4/3 मध्ये 4/3 आपल्याला 5 वेळेस मिळवायचा आहे. बघा, हा आहे पर्याय क्रमांक बी, 4/3. मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला 4/3 यामध्ये आपण 4/3 5 वेळेस मिळवणार. बघा, अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3. मित्रांनो बघा, 1 2 3 4 आणि 5 वेळेस. मग आता पुन्हा छेद सारखा आहे, मग फक्त होणार अंशाची बेरीज. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 6 24 आणि मित्रांनो छेदस्थानी छेद एकदाच घ्यायचा 3. बघा, आता 3 5 15 3 6 18 3 7 21 आणि 3 8 24. मित्रांनो, आपल्याला उत्तर बरोबर 8 मिळालं. म्हणजे 4/3 या अपूर्णांकात 4/3 मित्रांनो आपल्याला 5 वेळेस मिळवावा लागेल. बघा, 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो, आपण 5 वेळेस मिळवला. 4/3 मध्ये 4/3 आपण 5 वेळेस मिळवल्यानंतर आपलं उत्तर 8 आलं. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 वेळा. प्रश्न नंबर 3. पुढील पदावली सोडवली असता मिळणारे उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. सुरुवातीला आपल्याला कंस दिलेला आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला हा कंस सोडवणार, पण कंसामध्ये सुद्धा आपल्याला बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे. मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकी करताना छेद सारखा असायला पाहिजे. या तीनही अपूर्णांकांचा छेद सारखा आहे. मग मित्रांनो, अंशाची बेरीज आणि वजाबाकी जे असेल आपण ते करणार. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे आहे -3/8. बघूयात, सुरुवातीला आपण कंस सोडवणार. सगळ्यांचा छेद सारखा आहे, मग
23 अधिक 7 वजा 5 आणि मित्रांनो छेदस्थानी 8. बघा एका स्टेपमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी करणार. 23 अधिक 7 बघा पहिल्या दोन अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. छेद सारखा आहे. छेद मित्रांनो कॉमन एकदाच घेतला. मग 23 आणि 7 ची होणार बेरीज आणि पुढे वजा 5. मग आता त्यानंतर पुढे 3/8. आता मित्रांनो 23 मध्ये आपण 7 मिळवणार. 23 आणि 7 झाले 30. 30 मधून 5 गेले खाली राहिले 25. मित्रांनो बघा 25/8. 23 मध्ये 7 मिळवले झाले 30. 30 मधून 5 गेले 25 आणि छेदस्थानी 8. 25/8 वजा 3/8. आता मित्रांनो छेद सारखा आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. छेद सारखा असेल तर फक्त अंशाची वजाबाकी होणार आणि छेद छेदस्थानी एकदाच घ्यायचा. म्हणजे मित्रांनो बघा 25 वजा 3 आणि छेदस्थानी 8. आता 25 मधून मित्रांनो 3 गेले. 25 मधून 3 गेले खाली राहिले 22 आणि छेदस्थानी 8. आता 22/8 असं उत्तर नाहीये. 22/8 असं उत्तर नाहीये. पण मित्रांनो या अंशाला आणि छेदाला आपण 2 ने भाग देणार. म्हणजे भागिले 2 आणि भागिले 2. आता 22 ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर येणार 11 आणि 8 ला 2 ने भाग दिला तर 2/8 आपल्याला उत्तर मिळालं 11/4. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 11/4. प्रश्न नंबर 4. एका वन महोत्सवात अ, ब, क आणि ड या 4 शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण 675 झाडे लावली. त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 2/9 भाग व क शाळेतील विद्यार्थ्यांनी 1/9 भाग झाडे लावली. तर ब व ड या शाळांच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली? मित्रांनो एका वन महोत्सवामध्ये अ, ब, क, ड या 4 शाळेतील विद्यार्थ्यांनी एकूण 675 झाडे लावलेली आहेत. एकूण 675 झाडे लावली. त्यामध्ये अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 2/9 भाग झाडे आणि क शाळेतील विद्यार्थ्यांनी 1/9 भाग झाडे लावली. तर मित्रांनो आता ब आणि ड या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली ते आपल्याला शोधून काढायचं. तर मित्रांनो सुरुवातीला अ आणि ब यांनी लावलेल्या झाडांची आपण करणार बेरीज. मग ही बेरीज कशी होणार? तर मित्रांनो बघा 2/9 अधिक 1/9. बघा अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 2/9 भाग झाडे लावली आणि क शाळेतील विद्यार्थ्यांनी 1/9 भाग. मग आता दोघांची आपल्याला करायची बेरीज. मित्रांनो फक्त अंशाची बेरीज होणार 2 अधिक 1 आणि छेदस्थानी 9 कारण की छेद सारखा आहे. मग 2 आणि 1 किती झाले मित्रांनो 3 आणि 3/9. 2 आणि 1 3 3/9. मित्रांनो अ आणि ब हे आहे अ आणि क. अ आणि क शाळेतील विद्यार्थ्यांनी 3/9 भाग झाडे लावली. तर मित्रांनो एकूण झाडे आहेत 675. मग 675च्या 3/9 बघा 3/9 बरोबर. मित्रांनो 3/9 भाग झाडे 675 पैकी 3/9 भाग झाडे अ आणि क शाळेतील विद्यार्थ्यांनी लावली. म्हणजे किती लावली? तर मित्रांनो आपण हा गुणाकार करणार 675 गुणिले 3/9. आता मित्रांनो 9 ने भाग जातो. बघा 9 1 9 9 7 63 बाकी उरली 4 झाले मित्रांनो 45 आणि 9 5 45 म्हणजे मित्रांनो 75 आणि इकडे आहे गुणिले 3. मग 75 गुणिले 3 बघा 3 5 15 हातचा आला 1 3 7 21 आणि 1 22. मित्रांनो 225 झाडे बघा अ आणि क शाळेतील विद्यार्थ्यांनी लावले 225 झाडे. एकूण झाडे आहेत 675. त्यामधून मित्रांनो 225 झाडे आपण वजा करणार. तर 5 मधून 5 गेले बाकी उरली 0. 7तनं 2 गेले खाली राहिले 5 आणि 6तनं 2 गेले खाली राहिले 4. तर मित्रांनो 450 झाडे कोणी लावली? तर ब आणि ड. मित्रांनो बघा ब आणि ड शाळेतली हे आपलं उत्तर आहे.
450 झाडे ब आणि ड शाळेतील विद्यार्थ्यांनी लावली. हाच आपला प्रश्न आहे. ब व ड या शाळांच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली? 450. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 5. 25ची 1/5 पट अधिक 100ची 3/5 पट बरोबर चौकटची 1/5 पट रिकाम्या चौकटीतील संख्या आहे. मित्रांनो, या रिकाम्या चौकटीमध्ये जी संख्या आहे ती आपल्याला ओळखायची आहे. मग बघा मित्रांनो, ही समानता आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडे जे उत्तर असेल तेच उत्तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे यायला पाहिजे. मग बघूयात. बघा 25ची 1/5 पट अधिक 100ची 3/5 पट. बघा 25ची म्हणजे मित्रांनो गुणिले 1/5 पट अधिक 100ची म्हणजे मित्रांनो गुणिले 100 गुणिले 3/5. आता मित्रांनो बघूयात 25ची 1/5 पट किती येते आणि 100ची 3/5 पट किती येते यांची आपल्याला बेरीज करायची. मग आता 25ची 1/5 पट म्हणजे मित्रांनो 5 1 5 आणि 5 5 25 5 1 5. 25ची 1/5 पट आहे मित्रांनो 5 अधिक आता 100ची 3/5 पट म्हणजे मित्रांनो 5 1 5 5 2 10 5 0 0 20 गुणिले 3 20 त्रिक 60. तर मित्रांनो 100ची 3/5 पट आहे 60. आता 5 आणि 60 यांची बेरीज झाली मित्रांनो 65. बघा बरोबर चिन्हाच्या डावीकडे आपलं उत्तर आलं 65. आता मित्रांनो उजवीकडे सुद्धा आपलं उत्तर 65च यायला पाहिजे. मग पुढे काय म्हटलंय? चौकटची 1/5 पट. आता मित्रांनो कोणत्या संख्येची 1/5 पट ही 65 येणार आहे? कारण की आपलं उत्तर 65 यायला पाहिजे. मग कोणत्या संख्येची 1/5 पट 1/5 पट 65 येते? तर मित्रांनो आपण गुणाकार करणार. बघा 65 गुणिले 5 1/5 पट म्हणून मित्रांनो आपण 5 ने गुणतोय. 5 5 25 हातचे आले 2 5 36 आणि 2 32. मित्रांनो आपलं उत्तर आलं 325. बघा 325ची 1/5 पट म्हणजे मित्रांनो 65. आपण या ठिकाणी मित्रांनो करून बघूया. 325ची 1/5 पट आपल्याला उत्तर 65 यायला पाहिजे. बघूयात. 5 1 5 5 30 बाकी उरली 2 झाले 25 5 5 25 म्हणजे मित्रांनो 65 गुणिले 1 म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 65. मित्रांनो आपलं उत्तर 65 आलेलं नाहीये. आपलं उत्तर आहे 325. तर कोणत्या संख्येची 1/5 पट 65 येते? तर 325ची. आपण 325ची 1/5 पट 65 येते का ते व्हेरीफाय करण्यासाठी मित्रांनो आपण हे गणित सोडवलं. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 325. चौकटीच्या जागेवर येणारी संख्या आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न संपले. यानंतर राहिलेले प्रश्न पुढच्या टॉपिक मधील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.